नमस्कार मंडळी, आज आपण निघालेलो आहोत कोरीगड हा किल्ला पाहण्यासाठी। उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आम्ही आमचा कोरीगडचा प्रवास सुरू केला। मुळशी धरणाच्या पश्चिमेला कोरबारस मावळ आहे, याच प्रदेशात कोरीगड हा किल्ला वसलेला आहे। कोरीगड पाहण्यासाठी तुम्हाला वरून पेठ शहापूर या गावी पोचावे लागते। पेठ शहापूरला पोचून आम्ही गरम गरम मिसळ पावचा आस्वाद घेतला। पेठ शहापूर गावातून तुम्हाला कोरीगड संपूर्ण दिसू शकतो। साधारण 1.5 किलोमीटरची तटबंदी आजही सुस्थितीत या किल्ल्यावरती आहे। या तटबंदीसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे। शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांसोबत हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला। गर्द अशा झाडीझुडपातून आपला प्रवास सुरू होतो। 11 मार्च 1818 रोजी कर्नल प्रथेरने या किल्ल्यावरती स्वारी केली। प्रदीर्घ लढाई करूनही तो यशस्वी होऊ शकला नाही। शेवटी 14 मार्च रोजी दारुगोळा ठेवलेल्या ठिकाणी तोफगोळा टाकून त्याने या किल्ल्याचा पाडाव केला व इंग्रजांनी घनगड आणि कोरीगड हे किल्ले जिंकले। साधारण 10 मिनिटे चालल्यावरती आपल्याला असे जंगलामध्ये ग्रामदेवतेचे दर्शन होते। अर्ध्या तासाची चढाई पूर्ण केल्यावरती आपल्याला आपल्या उजव्या हाताला एक खूप मोठी अशी गुहा आणि गणपतीचे सुंदर असे मंदिर दिसते। गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आमचा पुढील प्रवास सुरू केला। कोरीगडच्या पायरी मार्गाला सुरुवात होते। पावसाळ्यात या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी याचे बरेचसे रील्स तुम्ही कदाचित पाहिले असतील। गुहा ही विस्तीर्ण असून यात 20 माणसे आरामात राहू शकतात। 100 पायऱ्या चढून वरती आल्यावरती आपल्याला अतिशय सुंदर असे अँबी व्हॅलीचे विलोभनीय दृश्य दिसते। इथून जवळच उजव्या हाताला एका गुहेमध्ये अतिशय सुंदर असे स्वच्छ पाणी असलेले एक पाण्याचे टाके आहे। कोरीगडावरील पाण्याचा हा एकमेव स्रोत आहे। हे पाणी आजही पिण्याजोगे असून अतिशय थंड आहे। तिथून पुढे जाताच आपण गणेश दरवाजापाशी येऊन पोहोचतो। हा गडाचा मुख्य दरवाजा असून आजही सुस्थितीमध्ये आहे। इथूनच गडाच्या तटबंदीला सुद्धा सुरुवात होते। काही प्रमाणात पायऱ्यांची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात आली आहे। गणेश दरवाजातून वर येताच एक विस्तीर्ण असे पठार आहे आणि समोरच आपल्याला महादेवाचे मंदिर दिसते। मंदिराच्या प्रांगणात 4 तोफा ठेवलेल्या असून अतिशय सुंदर अशी शंकराची पिंडी या ठिकाणी आहे। शंभू महादेवाचे दर्शन घेऊन अतिशय बरे वाटले। शंभो शिवशंकरा। महादेव मंदिराच्या मागच्या बाजूस गडावरील प्रमुख तलाव असून पावसाळ्यात हा तलाव पाण्याने पूर्ण भरलेला असतो। आम्ही डिसेंबरमध्ये तलावातील पाणी थोडेसे कमी झालेले होते। मुख्य तटबंदीवरून अतिशय सुंदर विहंगम असे चारही बाजूचे दृश्य तुम्ही तटबंदीवरून फिरत सहज बघू शकता। तटबंदीवरून चालत आपण ध्वजस्तंभाकडे जातो। ध्वजस्तंभाकडे पाहून तुम्हाला राजगडाच्या सुवेळा माचीची आठवण येईल। अतिशय सुस्थितीत हा ध्वजस्तंभ व आजूबाजूचा तटबंदीचा परिसर असून इथून तुम्हाला गडाच्या चारही बाजूंचे सुंदर दर्शन होते। कोरीगड किल्ल्यावर एकूण 6 तोफा असून त्यातील 4 या महादेव मंदिराच्या परिसरात आहेत। ध्वजस्तंभ बघून पुढे आपण गडाची मुख्य देवता श्री कोराई देवीच्या मंदिरापाशी आलोय। कोराई देवीचे मंदिर याचा थोडाफार प्रमाणात जीर्णोद्धार आता झालेला आहे। देवीची मूर्ती अतिशय सुंदर असून दर्शन घेऊन खूप छान वाटते। गावातील भाविक इथे नित्य नियमाने पूजा अर्चना करतात।
कोराई देवीच्या मंदिर परिसरात थोडी सावली असून आम्ही तिथे भोजनाचा आस्वाद घेतला। गड पूर्ण पाहून झाल्यावर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। नवीन ट्रेकर्ससाठी हा अतिशय सोपा ट्रेक असून प्रत्येकाने आवर्जून करावा। एक दिवसासाठी फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी अतिशय सुंदर आणि सोपा असा हा ट्रेक आहे। आपण या किल्ल्याला जरूर भेट द्या आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।